नमस्कार मित्रांनो, निफ्टी तसंच बँक निफ्टीसाठी उद्याची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहोत. तसंच आजच्या ट्रेडिंग सेशनबद्दलही बोलणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. जसं की आपण इथं बघू शकतो, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला काय बघायला मिळालेलं आहे. आपण इथं बघू शकतो निफ्टीमध्ये आपल्याला 10 जानेवारी म्हणजे आजचा जो दिवस होता तो या लेवलच्या आसपास कुठेतरी ओपन होताना दिसला. म्हणजे एक ऑलमोस्ट फ्लॅट ओपनिंग आपल्याला बघायला मिळाली. डाऊन साईडला 21,500ची जी क्रिटिकल लेवल आहे ना, जी वारंवार तिथं सपोर्ट घेत आहे मार्केट, ती आपल्याला आजही तिथं सपोर्ट घेताना दिसलं. सपोर्ट घेऊन बऱ्यापैकी रिकव्हरी दिली आहे आणि अपर साईडला 21,600ची जी लेवल होती ती क्रॉस करून सक्सेसफुली त्याच्यावरती क्लोजिंग दिलेली दिसते. तर एक चांगल्या प्रकारे रिकव्हरी मागच्या दोन ट्रेडिंग सेशनमध्ये जो काय फॉल आलेला होता ना, त्याला कुठेतरी ब्रेक लावलेलं आपल्याला आज दिसतं आहे. बँक निफ्टीबद्दल जर बोलायचं झालं तर निफ्टी इतकं तर नाही, पण बऱ्यापैकी इथंही आपल्याला आपण बघू शकतो की बऱ्यापैकी इथेही आपल्याला रिकव्हरी बघायला मिळाली. एक गॅप डाऊन ओपनिंग नंतर मार्केटने सपोर्ट एक्झॅक्टली 47,000च्या लेवलला घेतला. डाऊन साईडला राऊंड लेवलच्या आसपास सपोर्ट घेऊन आपण इथं बघू शकतो अपर साईडला मार्केट गेलेलं दिसतंय. प्रिव्हियस आपण जे व्हिडिओ बनवलेले त्याच्यामध्ये क्लिअरली सांगितलेलं होतं की नेक्स्ट लेवल यानंतर 47,000ची लेवल मार्केट एकदा टेस्ट करू शकतं आणि त्या लेवलला मार्केटने टेस्ट करून त्या लेवललाच एक्झॅक्टली रिस्पेक्ट दिलेलं दिसतंय. बघू शकतो आपण 47,400च्या आसपास आपल्याला कुठेतरी क्लोजिंग दिलेली दिसते. तर आता उद्यासाठी आपली ट्रेडिंग स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे? ही जी रिकव्हरी आलेली आहे ही सस्टेनेबल आहे का? काय एक फक्त पुलबॅक आहे, तिथून परत मार्केट परत एकदम सेल व्हायला चालू होईल? तर या सगळ्या गोष्टींबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. पण त्यापूर्वी आपण मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर चला उद्यासाठी स्ट्रॅटेजी डिस्कस करूया. थोडा डेटाकडे नजर टाकूया. डेटा काय सांगतोय? 11 तारीख म्हणजे उद्या एक्सपायरी असणार आहे निफ्टीची. आज भरभरून सपोर्ट बनलेले दिसले 21,500च्या लेवलला. एक तगडं आपल्याला सपोर्ट बनलेला दिसतंय. तगडं आपल्याला इथं बघू शकतो आपण पुट रायटिंग झालेली आहे आणि ती कंटिन्यू होत गेलेली 21,600च्या लेवलला. 21,600च्या लेवलला थोडासा कॉल रायटरचा प्रेझेन्स आहेत, पण डॉमिनेट केलेलं दिसतंय पुट रायटर्सनी. बट त्याबरोबरच आपण इथं बघू शकतो लगेच आपल्याला इथं रेजिस्टन्स तसे बनलेले दिसत आहेत. 21,700च्या लेवलला, 21,800च्या लेवलला तेही सेम अमाऊंटमध्ये बिल्डअप झालेली दिसत आहे. आणि आपला रूल आणि आपण जे नेहमी व्हिडिओमध्ये डिस्कस करतो त्याच्यानुसार मी तुम्हाला क्लिअरली सांगितलेलं आहे, ज्या वेळेला एक पॉईंटला जेव्हा सॅच्युरेट होताना दिसतं ना, एक लेवलच्या आसपास, एक रेंजच्या आसपास ज्या वेळेला डेटा ज्या वेळेला सॅच्युरेट होताना दिसतो किंवा कॉल रायटर पुट रायटर आपल्याला पोझिशन्स बनवताना दिसतात, तर मोस्ट प्रॉबेबली मार्केट जे आहे ना, एक्सपायरी जी आहे एक्स्पेशली ती थोडी साईडवेज जाण्याचे चान्सेस आपल्याला जास्त दिसतात. तर आता साईडवेज जाण्याचे चान्सेस किती आहे, याच्या व्यतिरिक्त काही वेगळी केस दिसू शकते का, हे आता आपण चार्टवर बघूया. बँक निफ्टीचा डेटाही बघूया. बँक निफ्टीची आज एक्सपायरी होती. म्हणावं तसं एक्सपायरीचं मोमेंटम तर नव्हतं, बट ठीक आहे, रिकव्हरी डाऊन साईडने बऱ्यापैकी आलेली दिसते. 9.4च्या आसपास आहे पीसीआर डेटा. फार जास्त काही ओव्हर बॉटमध्ये नाही आहे, न्यूट्रलच्या आसपासच आहे. ओव्हरसोल्डपासून थोडासा कुठेतरी रिकवर झालेला दिसतोय. याच्यामध्ये बऱ्यापैकी उद्या पोझिशन्स बनून थोडासा डेटा आणखीन क्लिअर आपल्याला समजेल. निफ्टीचाही पीसीआर 0.91च्या आसपास आहे, न्यूट्रलच्या आसपासच आहे. स्कोप दोन्हीकडच्या साईडसाठी आपल्याला इक्वली बनलेला दिसू शकतो डेटा वाईज. तरी वन डेच्या टाइम फ्रेमवर जाऊया. वन डेच्या टाइम फ्रेमवर आपल्याला कशा प्रकारे मार्केट जे आहे ते रिकवर करताना दिसतंय की वेगळी काही केस बनताना दिसू शकते, या सगळ्या गोष्टी डिस्कस करूया. तर व्हिडिओला पूर्ण बघा मित्रांनो. बरेच जण जे आहेत ना ते फक्त लेवलसाठी व्हिडिओ बघतायत, तर तसं करू नका मित्रांनो. याच्याने तुमच्या नॉलेजमध्ये काहीच भर पडणार नाही. लेवल टू लेवल काम करण्यापेक्षा चार्ट रीडिंग, डेटा रीडिंग या गोष्टी ना त्या आधी समजण्याचा प्रयत्न करा. ते एकदा समजलं की तुम्ही ह्या लेवल टू लेवल काम केलं तरी चालेल. आपण कुठले कोर्सेस वगैरे तसेही काही विकत नाही. जे काय आहे तुम्हाला क्लिअरली, खुल्लं, ओपनली या माध्यमातूनच पूर्ण सांगण्याचा प्रयत्न असतो. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर आता इथे जर बघितलं ना, तर 21,500च्या लेवलला कंटिन्युअसली मार्केटने आपल्याला रिस्पेक्ट केलेलं दिसतंय. प्रिव्हियसली इथं गॅप ऑफ ओपनिंग मिळालेली होती. तो गॅप फिलअप करूनच आता आपण बघू शकतो मार्केटने परत एकदा रिकवर केलेलं आहे. 21,450ची लेवल जी होती ती. आणि प्रिव्हियसली पण जर बघितलं तर या लेवललाच मार्केटने आपल्याला सपोर्ट केलेलं, रिस्पेक्ट केलेलं दिसतंय. याला रेजिस्टन्स पण फेस करायला मिळालेला होता. इथं ब्रेकआउटही सेम आपल्याला या लेवलला ब्रेकआउट करूनच मार्केटवरती गेलेलं होतं आणि आजही जर बघितलं तर बऱ्यापैकी रिकव्हरी आलेली दिसते. थोडा मोठा टाइम फ्रेम जर बघितला ना, तर वीकली टाइम फ्रेम जर बघितला तर आपण इथेही बघू शकतो की मार्केट जे आहे ते क्लिअरली एक रॅली येऊन थोडंसं नंतर एक पॉज घेत आहे. रॅली परत एकदा येते, थोडंसं पॉज घेत आहे आणि आता परत तशाच प्रकारची परिस्थिती, एक रॅली, पॉज ऑलरेडी आलेला आहे, परत एक रॅली येण्याचे चान्सेस आपल्याला
इथं बनलेले दिसत आहे, कारण की डाऊन साईडने बऱ्यापैकी रिकवर झालेलं आपल्याला दिसतंय. ऑलमोस्ट जर बघितलं ना तर डाऊन साईडने एक 200 पॉईंट्सच्या आसपास मार्केट रिकवर झालेलं आपल्याला दिसतंय. तर ओव्हरऑल जर बघितलं तर स्ट्रक्चर सध्या तरी बुलिश दिसतंय, पण त्यातल्या त्यात लेवल काही इम्पॉर्टंट आपल्याकडे आहे जे आपण डेटावरती बघितल्या. जी सेफ लेवल आहे ना उद्याच्या दिवशी, ती आहे 21,650 पासून तर 700ची. हा जो झोन कंप्लीट आहे याच्यावरती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मार्केटमध्ये कॉन्फिडंट बाईंग तशी येताना दिसणार नाही. आज जर बघितलं तर 620च्या आसपास क्लोजिंग मिळालेली आहे. जर एक मेजर गॅप अप आपल्याला जर बघायला मिळाला 70-80 पॉईंट्सच्या आसपास आणि त्यांनी जर ही लेवल ब्रेकआउट येत असेल तर सस्टेनेबल मूव्ह येताना दिसू शकतो. अपर साईडचे मग रेजिस्टन्स काही जास्त नाही, 21,800च्या आसपास आपण बघू शकतो. इथपर्यंत जरी गेलं मार्केट तर एक परत एकदा पुढचे काही दिवस नवीन ऑल टाईम हाय आपल्याला बघायला मिळू शकतो. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जाऊया. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती रेलेव्हंट आहे, क्लिअर आहे आपला स्टान्स की 21,700ची लेवल एकदा आपल्याला निघू द्यायची आहे. आणि डाऊन साईडला इथून जर बघितलं ना तर हा कंप्लीट एक झोन आहे 21,650 660 पासून तर 21,600च्या वरती. तर ह्या लेवलच्या वरती एकदा निघालं की मग आपला रस्ता मोकळा आहे. इथून आपण बाईंगचा विचार करू शकतो, मार्केटला लॉंग करू शकतो. हा एक कंप्लीट झोन तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. डाऊन साईडला सपोर्ट कुठे घेताना दिसू शकतात, 21,500ची मेजर लेवल तर आहेच, ही एक नंतर टेस्ट करताना दिसू शकतं. पण आपल्याला थोडंसं शॉर्ट करण्याची अपॉर्च्युनिटी कुठे येईल, 21,480 ही एक लेवल आहे डाऊन साईडची. पण शॉर्ट करण्याची अपॉर्च्युनिटी कुठे घ्यायची आहे आणि त्याचं कन्फर्मेशन कुठे येईल, तर डेटावरती पण जर बघितलं तर 21,600 पासून आपल्याला चांगला सपोर्ट बनलेला दिसतोय आणि ऑलमोस्ट त्याच्या थोडंसं वरतीच मार्केट बंद झालेलं आहे. आपण इथं बघू शकतो की प्रिव्हियसली पण या लेवलच्या आसपास मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे. तर 580 पासून तर कंप्लीट हा 680 हा जो झोन आहे ना, 560 ते पासून 21,560 पासून तर 600 पर्यंतचा झोन, हा एक सपोर्ट झोन म्हणून आपल्याला कंटिन्युअसली इथं बनताना दिसतोय. तर याच्या खाली जोपर्यंत मार्केट येत नाही तोपर्यंत आपल्याला सेलिंगचा विचार करायचा नाही. सेफ एंट्री बनेल ही 480ची लेवल तुटल्यानंतरच. टार्गेट्स बघून घेऊया आपल्या इंडिकेटरनुसार किंवा अपर साईडला तर इंडिकेटरनुसारच आता टार्गेट बघावे लागतील. आणि जे की मला येताना दिसतंय 21,800 820 पर्यंतची लेवल, जी की आपण वन डेच्या टाइम फ्रेमवरती पण बघितली आहे. तर या लेवलकडे लक्ष रोगायचं आहे. 21,820 ते 840 पर्यंतचं टार्गेट आपल्याला बनताना दिसू शकतं. फेवरेबल कंडिशन आपल्यासाठी असेल एक गॅपअपने जरा 700ची लेवल जरा निघताना दिसली किंवा या झोनमध्ये जरा गॅपअप ओपन होताना दिसला, इन मॉर्निंगचं मोमेंटमच जर याच्यावरती गेलं तर बऱ्यापैकी मोमेंटम कॅरी फॉरवर्ड होताना दिसू शकतं. सेकंड टार्गेट बनताना दिसू शकतं 21,900च्या लेवलला. ही एक राऊंड लेवल आहे, इथपर्यंतचं टार्गेट आपल्याला बनताना दिसू शकतं. तर या दोन टार्गेटसाठी आपण कॉल साईडला प्रयत्न करू शकतो. डाऊन साईडला हा सपोर्ट जरा तुटला तर त्याच्यानंतर कुठे मला सपोर्ट दिसतोय, तर एक्झॅक्टली जर बघायला जर गेलं तर 380 ही एक लेवल आपल्याला बनताना दिसते. या लेवलपर्यंत मार्केट जाताना दिसू शकतं. तर या लेवलसाठी आपल्याला प्रयत्न करायचे. सेकंड टार्गेट मला बनताना दिसतंय ती आहे म्हणजे 300 ते 320ची लेवल. तर या लेवलपर्यंत आपण सेकंड टार्गेट आपण इथं एक्सपेक्ट करू शकतो. बँक निफ्टीचा वन डेचा टाइम फ्रेम बघून घेऊया. बँक निफ्टीचा वन डेचा टाइम फ्रेम काय सांगतोय, तर वन डेच्या टाइम फ्रेमवर पण जर बघितलं तर डाऊन साईडला 47,000च्या राऊंड लेवलला मार्केटने क्लिअरली सपोर्ट घेतलेला आहे आणि थोडी रिकव्हरी आपल्याला आलेली दिसती आहे. क्लिअर जी लेवल होती ना ज्याच्यावरती थोडंसं बरं वाटलं असतं, थोडंसं कॉन्फिडेंट वाटलं असतं आपल्याला, ती क्लोजिंग आपल्याला एक्सपायरी असूनही बघायला नाही मिळाली. म्हणून थोडंसं प्रॉब्लेमॅटिक तर वाटतोय बँक निफ्टीचा इंडेक्स, ज्याच्यामुळे असर निफ्टीवर पडताना दिसू शकतो. आतापर्यंत तो होल्ड निफ्टीच करून ठेवलंय, निफ्टीनेच करून ठेवलंय आणि ड्रॅग जे केलंय ते बँक निफ्टीने केलंय. तर असा एक प्रकारचा एक सिनारिओ आपल्याला बनताना दिसतोय. तर एक जी कॉन्फिडेंट लेवल होती ना ज्याच्यावरती जर क्लोजिंग झाली असती तर बरं वाटलं असतं, तर ती होती 47,600ची लेवल. या लेवलला जेव्हा मार्केट आलं इथून परत एकदा बाउन्स आला आपण इथं बघू शकतो आणि ती लेवल ब्रेक करून परत एकदा डाऊन साईडचे सपोर्ट मार्केट एकदा टेस्ट करताना दिसला आणि नवीन लो रिसेंट टाईममध्ये आपण जर बघितलं तर प्रिव्हियस लोच्या वरतीच ही क्लोजिंग होती आणि नवीन लो इथं लावलेलं दिसतोय. तर या लेवलच्या वरती जर क्लोजिंग झाली असती ना तर बऱ्यापैकी कॉन्फिडंट बाईंग आपल्याला बनताना दिसली असते. तर सेम आहे याचंही लेवल इंट्राडेवरती आहे आणि आपल्याला पोझिशनल टाइम फ्रेमवरती, की जर मार्केट जे आहे ना ते एक 46,580 पासून तर 600ची जी लेवल आहे ही जर एकदा काढताना दिसत असेल ना तर बऱ्यापैकी मोमेंटम आपल्याला बनताना दिसू शकतं बँक निफ्टीमध्ये. तर आपल्याला लेवल लक्षात ठेवायची आहे 47,600ची. तर या लेवलच्या वरती जोपर्यंत मार्केट निघत नाही तोपर्यंत आपल्याला बाईंगचा विचार करायचा नाही या बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीला थोडंसं
साईड ट्रॅकला ठेवलं तरी चालेल तोपर्यंत, जोपर्यंत ही लेवल आपल्याला निघताना दिसत. डाऊन साईडला मेजर सपोर्ट लेवल तर 47,000ची लेवलच आहे मित्रांनो. त्या व्यतिरिक्त आपल्याला काही करायचं नाही. विदिन द रेंज सपोर्ट रेजिस्टन्स घेताना दिसलं तर एखाद दुसरी छोटी ट्रेड आपण या विदिन द रेंज आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्सच्या आसपास आपण घेऊ शकतो. टार्गेट कुठं दिसत आहे तर 47,600 नंतर ऑब्व्हियसली पहिलं टार्गेट राऊंड लेवल 48,000 पर्यंत आपल्याला मार्केटला जायला काही हरकत नाही. इझिली इथपर्यंत जाताना आपल्याला दिसू शकतं. लेवल जरा ब्रेकआउट झाली तर एक छोटीशी ट्रेड आपल्याला इथं मिळू शकते. अपर साईडला परत एकदा सेकंड टार्गेट मला दिसतंय 48,300 पर्यंत. प्रिव्हियसली इथूनच मार्केटने आपल्याला रेजिस्टन्स घेऊन आपल्याला फॉल येताना दिसलेला होता याच्यामध्ये बँक निफ्टीच्या इंडेक्समध्ये. तर ह्या लेवलपर्यंत सेकंड टार्गेट आपण एक्सपेक्ट करू शकतो. 47,000ची लेवल जरा तुटली तर याच्या खाली आपल्याला टार्गेट बनताना दिसत आहे पहिलं आणि फोरमोस्ट टार्गेट 46,630 पर्यंतचं, 630-640 पर्यंतचं. तर या लेवलपर्यंत आपण एक्सपेक्ट करू शकतो. त्याच्यानंतरचं टार्गेट मला दिसतंय 46,400ची लेवल. या लेवलसाठी आपण प्रयत्न करू शकतो. पुट साईडला शॉर्ट करू शकतो या दोन लेवलसाठी. तर अशा प्रकारे सगळ्या प्रोबॅबिलिटीज ज्या आहेत त्या आपण डिस्कस केलेल्या आहेत. आशा करतो की तुम्हाला हे एक्सप्लेनेशन जे आहे ते ॲनालिसिस जे आहे ते समजलं असेल. काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन किंवा इंस्टाग्रामचा यूज करू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.